वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड, सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून महत्त्वाची बातमी समोर. पोलिसांनीच नवीन कायद्याचा अवलंब करून पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलंय. संतोष देशमुख हत्येचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी कोर्टाला विनंती करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही. जो अडवाईल त्याला आडवा करा. विष्णू चाटे तुम्हाला मदत करेल. वाल्मिक कराडच्या सुदर्शन घुलेला सूचना. सीआयडीच्या आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख. संतोष देशमुख आडवा आल्यास त्याला कायमचा धडा शिकवा. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याचे परिणाम काय होतात याचा संदेश इतरांना द्या. सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडचा निरोप सर्व साथीदारांना दिला. दोषारोप पत्रात माहिती. 5 गोपनीय साक्षीदारांमुळे आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या. कराडचे 3 आयफोनही बीड पोलिसांकडून जप्त. मुंडेंच्या मंत्रिपदाचा फायदा घेत कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. आकाशच्या आकाने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. धसांकडून मागणी कायम. तर कराडला वाचवण्यासाठी मुंडेंनी कट रचल्याचा दमानी यांचा आरोप. शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या कामाला फडणवीस सरकारकडून ब्रेक. तानाजी सावंतांनी मंजूर केलेले 3200 कोटींचे टेंडर स्थगित. सूत्रांची माहिती. साफसफाईसाठी पुण्याच्या कंपनीला दिलं होतं टेंडर. इंद्रजीत सावंतांना प्रशांत कोरटकरनेच धमकी दिली. सीडीआर तपासातून स्पष्ट. कोरटकरचा आवाज मॉफ केल्याचा दावा खोटा. सूत्रांची माहिती. तर नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांच्या पथकाकडून कोरटकरचा शोध सुरू. प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकरची बेलतरोडी पोलिसात तक्रार. कुटुंबाला धमकी येत असल्याचा आरोप. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या निकालावर 5 मार्चला सुनावणी. चुकीच्या पद्धतीने घर लाटल्याचा कोकाटेंवर आरोप. शिक्षेविरोधात कोकाटेंनी केलं होतं आव्हान.